श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य, संपत्तीची देवी मानली जाते। अन्नपूर्णा देवी हे शक्तीचं रूप मानलं जातं। माँ जगदंबा देवी पार्वतीचं सुद्धा रूप मानलं जातं। लग्न झालेल्या मुलीला आपल्याकडे अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्णाची मूर्ती देण्याची प्रथा आहे। तिच्या संसारात कधीही अन्नधान्याची कमी पडू नये यासाठी अन्नपूर्ण माता ही त्या मुलीला दिली जाते। पौराणिक कथेनुसार जेव्हा जगात अन्नाची कमतरता होती तेव्हा अन्नपूर्णा देवीने जगाला अन्नदान केले आणि त्यांचे जीवन वाचवले अशी एक कथा आहे। तर अन्नपूर्णा देवी कोणत्या बाजूला ठेवायची, ती तांदळात कशी ठेवायची, त्या तांदळाचं काय करायचं, ते तांदूळ कधी बदलायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीला खूप महत्त्व आहे। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असतेच आणि ही असायलाच पाहिजे। तुमच्या घरात नसेल तर तुम्ही कोणत्याही वारी म्हणजे मंगळवार असो, शुक्रवार असो, पौर्णिमा असो किंवा गुरुपुष्यामृत योग असो, या वारी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी घेऊन या। तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही। तर ही अन्नपूर्णा देवी कोणत्या दिशेला ठेवायची, तर अन्नपूर्णा देवी ही ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेचा जो मधला भाग असतो त्या कोपऱ्यात तुम्हाला ही अन्नपूर्णा देवी ठेवायची असते। सुख समृद्धी ही अन्नपूर्णा आपल्या देवघरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, सौभाग्य, संपत्ती नांदते असं म्हटलं जातं। आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतो। म्हणून आपल्या घरामध्ये ही अन्नपूर्णा देवी ठेवायची असते। बघा, काही जणांच्या घरामध्ये स्वयंपाकघरात सुद्धा ईशान्य दिशेला ही अन्नपूर्णा माता असते किंवा तिचा फोटो असतो। जर तुम्हाला तिथे ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा ठेवू शकता। पण स्वयंपाकघरात तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नक्कीच ही अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे। आता ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्या घरात नसेल तर ती कोणत्या वारी घ्यायची, तर तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा किंवा गुरुपुष्यामृत योग असतो या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता। पण ही खरेदी करत असताना माता अन्नपूर्णेची मूर्ती खरेदी करत असताना ती भरीव असावी, ती 3 ते 3.5 फूट असावी। तुम्ही ती पितळेची घेऊ शकता, पंचधातूची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता। तुम्ही कोणत्याही प्रकारची तुमची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही ही अन्नपूर्णा देवी मातेची मूर्ती घेऊ शकता। आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी कशात ठेवायची असते, बघा, आपण आपल्या देवघरामध्ये आपण जे देव ठेवत असतो ते एक कापड ठेवतो आणि त्या कापडावर आपण देव ठेवत असतो। पण अन्नपूर्णा माता ही आपल्याला अशीच ठेवायची नसती, तर त्याच्या खाली एक वाटी किंवा डिश ठेवायची असते आणि या डिशामध्ये तुम्हाला एक धान्य ठेवायचं असतं। तर ते धान्य कोणतं ठेवायचं, तर तांदूळ ठेवायचं असतं। पण ही मूर्ती ठेवत असताना बरेच जण काय करतात, डिशमध्ये वाटीत तांदूळ ठेवतात आणि त्याच्यावर मूर्ती ठेवतात। पण असं करायचं नसतं। आपल्याला जी अन्नपूर्णा माता आहे तिच्या हातात जी पळी असते बघा, ती पळी भरेपर्यंत आपल्याला ते तांदूळ ठेवायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला ही मूर्ती त्या तांदळात ठेवायची आहे। आता तांदूळच का ठेवायचं, दुसरं धान्य का ठेवायचं नाही, तर तांदूळ हे शुक्राचं प्रतीक मानलं जातं। शुक्र ग्रह सुख समृद्धी आणि भौतिक सुख
आपल्याला देत असतो. त्यामुळे आपल्याला तांदूळ ठेवायचं असतं. तुम्हाला गहू ठेवायचे असतील तर तुम्ही गहूही ठेवू शकता, पण तांदूळ ठेवलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होऊ शकते. आता हे तांदूळ कधी बदलायचं, त्या तांदळाचं काय करायचं, तर तुम्ही बघा आठवड्यातल्या एका वारी बदलू शकता. ते वार म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार. या 2 वारी तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. तुम्ही जर या मंगळवारी तांदूळ बदललं तर तुम्ही ते पुढच्या मंगळवारी परत तुम्हाला ते तांदूळ बदलायचं आहे, किंवा तुम्ही पौर्णिमा ते पौर्णिमा बदलू शकता. पण बघा या तांदळाला थोडीशी जाळी होऊ लागते. त्यामुळे आपल्याला लवकर हे म्हणजे आठवड्यातून एकदा तुम्हाला हे तांदूळ बदलायचे आहे. मग तुम्हाला मंगळवारी बदलायचे असतील तर तुम्ही मंगळवारी बदलू शकता, किंवा तुम्हाला शुक्रवारी बदलायचे असतील तर तुम्ही शुक्रवारी बदलू शकता. पण आठवड्यातल्या एक वारी तुम्हाला हे तांदूळ बदलायचे आहेत. आता हे तांदूळ तुम्हाला जे तुम्ही साठवणी करता त्या तांदळात तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहेत. त्यातलं थोडंसं तांदूळ काढून तुम्ही खीर करू शकता. ती अन्नपूर्णा देवीला तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता, किंवा त्याचा भात घालून तुम्ही तो सुद्धा भात नैवेद्य आणि तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना ते खायला देऊ शकता. असं आपल्याला हे तांदूळ बदलायचे आहेत. आता बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी आपल्याला ही आपल्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवायची आहे, तर बघा पायरीनुसार जर तुम्ही देवाची मांडणी केली असेल तुमच्या देवघरामध्ये, तर दुसऱ्या पायरीवर आपल्याला ही अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे. गणपतीच्या उजव्या हाताला बाळकृष्ण ठेवायचा आहे. बघा गणपतीच्या उजव्या बाजूला बाळकृष्ण ठेवायचा आहे. बाळकृष्णाच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे, आणि अन्नपूर्णा देवीच्या उजव्या हाताला म्हणजेच बघा जी अन्नपूर्णा देवी आहे तिच्या उजव्या हाताला तुम्हाला महादेव म्हणजेच शिवलिंग ठेवायचं आहे. अशी ही मांडणी तुम्हाला पायरीनुसार दुसऱ्या पायरीवर तुम्हाला ही अशा प्रकारे मांडणी करायची आहे. तुम्हाला बाळकृष्णाच्या उजव्या हाताला ही अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे, डाव्या हाताला ठेवायची नाही. तर बाळकृष्णांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला ही मूर्ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने ही अन्नपूर्णा देवी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. आपलं घर अन्नधान्याने सुख समृद्धीने भरभरलेलं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा गुरुपुष्यामृत योग तुम्हाला जो वार शक्य वाटेल किंवा ज्या वारी तुम्हाला शक्य होईल त्या वारी तुम्ही ही मूर्ती आणू शकता आणि तिची स्थापना करू शकता. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.